नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे भरवस्तीत सकाळी बिबट्या शिरल्यानं एकच धावपळ उडाली आहे। शहरातील अतिशय वर्दळीचा परिसर मानल्या जाणाऱ्या डोंगरगाव रोडवरील पटेल रेसिडेन्सी मागे असणाऱ्या आदित्य हॉस्पिटलमध्ये बिबट्या शिरल्यानं आढळून आल्यानं रुग्णालयातील कर्मचारी रुग्ण भयभीत झाले असल्याचं पाहायला मिळालं आहे। एका कर्मचाऱ्याला बिबट्या दिसल्यानंतर रुग्णालयातील मागच्या भागात त्याला अडवून ठेवण्यात प्रशासनाला यश आलं आहे। यानंतर रुग्णालय प्रशासनानं तत्परता दाखवत रुग्णालयातील बाकीचे प्रवेशद्वार बंद करून बिबट्याला एकाच खोलीत रोखले। या बिबट्यानं एकावर हल्ला केल्याचंही दिसून आलं आहे। या घटनेबाबत पोलीस आणि वन विभाग यांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले। सुमारे 3 तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला कुठलेही बेशुद्धीचे इंजेक्शन न देता पिंजऱ्यात अडकवण्यात यश आलं आहे। त्यानंतर त्याला घेऊन वन विभाग देखील रवाना झाला आहे। या बिबट्याच्या थरारक दृश्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी दिसून आली। आज 12 दिसंबर को शहादा सिटी में आदित्य हॉस्पिटल में सुबह तेंदुआ घुस गया था और उसकी हमें वन विभाग को जानकारी मिली। जानकारी मिलते ही हम तुरंत वहां पे आ चुके थे और हमारी टीम और हमारे साथ एनजीओ की एक मानव वन्यजीव रक्षक है और उनकी सारी टीम वहाँ पे आ चुकी थी। और फिर हमने वहाँ पे जो पर्टिकुलर वो जो एरिया था वो भीड़-भाड़ का एरिया है और सिटी का मेन एरिया था, इसलिए वहाँ पे बहुत सारी भीड़ जमा हो चुकी थी। इसलिए स्थानिक पुलिस विभाग के सारे अधिकारी और कर्मचारी वो भी वहाँ पे आ चुके थे। फिर हमने वहाँ पे हमने कार्रवाई की और कार्रवाई करके हमने तेंदुओं को हमने पिंजरे में हमने बंद कर दिया। और ये जो कार्रवाई करते वक्त हमको 2 चीजों का खास तरह से ख्याल रखने की बहुत हमको जरूरत थी। एक कि जो वहाँ पे जो लोग थे वो लोगों की भी सुरक्षा हमको करनी थी और जो तेंदुआ है उसको भी हमको सही सलामत पकड़ने का था। और वो एक प्रकार का चैलेंज था कि जो हमने सही तरह से वो कार्रवाई की और उसी के चलते किसी भी लोग को किसी भी कोई तरह की भी वहाँ पे जीवित हानि नहीं हुई और तेंदुआ भी सही सलामत पकड़ा गया। और जब उसको पकड़ा गया फिर हमने उसको हमारे फॉरेस्ट डिपो में उसको लाया और जो हमारे वेटरनरी डॉक्टर है उससे हमने उनकी पूरी जांच पड़ताल की। हमने उसको वहाँ का हमें पंचनामा किया और जो जांच पड़ताल में वो हमको ये पता चला कि वो जो तेंदुआ है वो लगभग 4 साल का है और वो पूरी तरह से सुरक्षित है। उसका वेट लगभग वो 60 केजी है और अभी वो फिलहाल पूरी तरह से सुरक्षित है और हम जल्दी से उसको किसी अच्छी तरह जंगल में हम सुरक्षित उसको छोड़ देंगे। शहादा जो सिटी है वहाँ पे मतलब लगभग बहुत सारे लोग जो है यहाँ पे गन्ने की खेती करती है और अभी जो सीजन चल रहा है उसमें अभी लोग गन्ने निकाल रहे हैं। तो फिर शायद लोगों ने अभी इसी खेत में गन्ने निकाले होंगे और वहाँ पे वो तेंदुआ होगा और उसी की वजह से वो बाहर निकल आ चुका होगा। फिर वो रात को ट्रैवल करके फिर सुबह वो कोई लोग न होने की वजह से वो हॉस्पिटल में आ गया होगा। लेकिन जिसे जानकारी मिली हमने वहाँ पे कर दी। प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।
अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या वतीनं आजपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे। ग्रामीण भागातील डाक कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचा इशारा देखील अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे। शहरातील मुख्य डाकघर या ठिकाणी विविध मागण्यांसाठी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शनेही केली आहेत। 8 तासाचे काम व पेन्शनसह नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व लाभ देण्यात यावे, डॉक्टर कमलेश चंद्र कमिटीच्या सर्व सकारात्मक शिफारशी लागू कराव्यात, गट विमा रुपये 5 लाख पर्यंत वाढवणे तसेच विभागीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रॅज्युटीचे सूत्र लावून ग्रॅज्युटी मध्ये वाढ करावी व 180 दिवस सुट्टी साठवून त्याचे सेवानिवृत्ती वेळेत रोखीकरण व ग्रामीण डाक सेवक व त्यांच्या कुटुंबाला मेडिकल सुविधा प्रदान कराव्यात व सेवा निर्वाह लाभ मध्ये ग्रामीण डाक सेवक व विभागाकडून 3% ऐवजी 10% योगदान करावे व त्यामधून सेवानिवृत्त ग्रामीण डाक सेवकाला पेन्शन प्रदान करण्यात यावी। तसेच शाखा डाकघरद्वारे देण्यात येणाऱ्या सर्व सेवांना गतिशील करण्यासाठी लॅपटॉप, प्रिंटर आणि ब्रॉडबँड नेटवर्क सुविधा प्रदान करण्यात यावी। अशा विविध मागण्यांसाठी आज डाक सेवक संघटनेच्या वतीनं बेमुदत संप पुकारण्यात आला आहे। या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हा संप असाच सुरू राहील असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे। ग्रामीण डाक संघटनेचे धुळे जिल्हा संघटना अध्यक्ष आरवी खैरनाथ आज 12/12/2023 रोजी कामगार संघटनेने 15 दिवसापूर्वी शासनाला आम्ही संपावर जाणार आहोत अशी नोटीस दिलेली आहे। वेळोवेळी आम्ही सरकारकडे आमच्या मागण्यांची मांडलेली, परंतु शासनाने आज तागायत आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही। ग्रामीण जनतेपर्यंत हा ग्रामीण डाक सेवक कान्याकोपऱ्यामध्ये जाऊन टपाल वाटत असतो। गेल्या 170 वर्षापासून ब्रिटिश काळापासून क्लास 3 नियम मध्ये शासन म्हणतं क्लास 3 मुळे तुम्हाला परमनंट करता येत नाही, म्हणून क्लास 3 चा जो नियम आहे हा शासनाने हटवला पाहिजे आणि नियमित कामगारांचा दर्जा आम्हाला मिळाला पाहिजे। शासनाने इतर नियमांमध्ये, घटनांमध्ये बदल करण्याचं दाखवलेले मनोबल दाखवलेले, परंतु आमचा GDS बाबत जो ॲक्ट नंबर 3 हा देखील हटवण्याचा प्रयत्न करावा व रेग्युलर कामगारांना ज्या ज्या फॅसिलिटी मिळतात त्या आम्हाला सरकारने मिळवून द्याव्यात। ही सरकारला आम्ही आज भारतामध्ये कमीत कमी 2,80,000 कर्मचारी संपात आज सहभागी झालेले आहेत आणि 2,80,000 कर्मचाऱ्यांचा हा मोठा प्रश्न आहे। आज 65 वर्षानंतर आमचा कर्मचारी निवृत्त होतो आणि तो म्हणजे संजय निराधारवाल्यांना तरी कमीत कमी 1500 पर्यंत निवृत्ती वेतन दिलं जातं। आम्ही काम करून जेव्हा 65 वर्षामध्ये आम्ही रिटायर होतो त्यावेळेस आम्हाला शासन हे वाऱ्यावर सोडतो, कारण सरकारचं काम करून आम्ही 65 वर्षानंतर आम्ही रिटायर होतो त्यावेळेस सरकार आम्हाला पेन्शन देखील देत नाही। निराधारवाल्यांना जर शासन पेन्शन देत असेल तर आमचा का विचार शासनाने करू नये अशी आमची आज 2,80,000 कर्मचाऱ्यांची शासनाकडे मागणी आहे। ही शासनाने विचार करून आमच्या पत्रात टाकली पाहिजे। तसेच आमचे ऑल इंडियाचे सेक्रेटरी MD आयरे बापू व आमचे बागले साहेब व आमचे सर्व सहकारी आम्ही आज या ठिकाणी बसलेलो आहेत, तर आम्ही निश्चितच शासनाला जाग आणल्याशिवाय सोडणार नाही। बेमुदत आम्ही करू, शासनाला जाग येईपर्यंत आम्ही संपात सहभागी राहू। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। शहादा नजीक ढाब्यावर थांबलेल्या वाहनातून पोलिसांनी 33,67,000 रुपयांची अवैध दारू जप्त केली आहे। वाहनाचा एकूण 43,67,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालकाला ताब्यात घेण्यात आला आहे। तर शहादा पोलिसांनी सोमवारी ही दमदार कारवाई केली आहे। जिल्ह्याच्या हद्दीतून गुजरातकडे अवैध दारू नेणारा माल ट्रक जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक PR पाटील यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांनी शहादा पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंदे यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार शहादा पोलिसांनी शहादा दोंडाईच्या रस्त्यावर पाळत ठेवली। शहादा नजीक असलेल्या एका ढाब्यावर संशयित माल ट्रक क्रमांक UP 57
AT9679 उभा असल्याचं दिसून आलं। पथकानं त्या ठिकाणी जाऊन मालट्रकची तपासणी केली। त्या वाहनात काकी रंगाचे बॉक्स व त्यामध्ये विदेशी दारूच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या। त्यात 14,40,000 रुपये किमतीची इम्पेरियल ब्ल्यू ग्रीन व्हिस्की, 14,40,000 रुपये किमतीचे रॉयल ब्ल्यू मॉल व्हिस्की, 3,88,080 रुपये किमतीची रॉयल चॅलेंज फिनिश प्रीमियर व्हिस्की व 99,360 रुपये किमतीची एव्हरग्रीन रिझर्व्ह व्हिस्की व 10 लाख रुपये किमतीचा मालट्रक असा एकूण 43,67,440 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईत चालक शरण कुमार बिराराम गोधारा वय 23 या ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं कालूबाई उर्फ सरबराज अहमद रियासल अली राहणार उत्तर प्रदेश व सत्तार ठाकरे तसेच विजय ठाकरे दोन्ही राहणार शहादा यांची नावं सांगितल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या परिसरामध्ये आम्ही गेल्या काही दिवसापूर्वी मध्य प्रदेशच्या इलेक्शनच्या निमित्तानं फार मोठ्या प्रमाणावर नाकाबंदी करून असे प्रकार होणार नाहीत यासाठी खबरदारी घेण्यात आली होती आणि मध्य प्रदेशचे इलेक्शन संपल्यानंतर थोडी शिथिलता आल्यानंतर काही असामाजिक तत्व अशा प्रकारे चोरट्या दारूची वाहतूक करताना आम्हाला मिळून आलेत आणि त्या अनुषंगानं आम्ही एक मोठा कंटेनर आयशर ट्रक पकडलेला आहे। या ट्रकसह एकूण 43,67,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। एका आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे आणि 3 आरोपींची नावं निष्पन्न केलेली आहेत। त्याच्याशिवाय याच्यामध्ये अन्य कोणाचा सहभाग आहे किंवा काय या दिशेनं तपास करण्यात येत आहे। हा जो मुद्देमाल आहे याच्यामध्ये दारू जी आहे ती साधारणपणे 33,67,000 रुपयांची आहे आणि कंटेनर आयशर ट्रक जो आहे तो 10 लाख रुपये किमतीचा आहे। असा एकूण 43,67,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सर, राज्य उत्पादन शुल्काने आता गेल्या आठवड्यात 3 कारवाया केल्या। सर, असं म्हटलं जातं की राज्य उत्पादन शुल्काच्या कारवाईनंतर पोलिसांची कारवाई, असं काय म्हटलं जात पहिली कारवाई नाही, असं काय म्हटलं जात नाही। आम्ही आमचं काम करत असतो। ही कारवाई पोलीस अधीक्षक PR पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, उपनिरीक्षक प्रिया वसावे, जमादार रतन पावरा, हवालदार नितीन भालेराव, किरण पावरा, संदीप लांडगे, दिनकर चौहान व भरत उगले यांच्या पथकाने केली आहे। प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, शहादा। मराठा समाजाला कुणबीचे दाखले देण्यात यावे अशी मागणी सकल मराठा समाज धुळेतर्फे करण्यात आली आहे। मराठा समाजाच्या महाराष्ट्र राज्य महसूल दप्तरी व विविध सरकारी दप्तरी विविध भागात 35 लाखांवर कुणबी नोंदी सापडल्या आहेत। तरी अजून सरकारला कोणते पुरावे लागतील जेणेकरून मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट केले जाईल? कारण आपल्या राज्यात व देशात कायद्यानुसार पुराव्यावर निर्णय दिला जातो। मग आता सरकारने वेळ काढूपणा न करता पुराव्यांच्या आधारे मराठा समाजाला कुणबीचे ओबीसीचे दाखले द्यावेत अशी मराठा समाजाच्या वतीनं मागणी करण्यात आली आहे। मराठा समाजाच्या 35 लाख नोंदी महाराष्ट्र राज्यात सापडलेल्या असून कुणबी संदर्भातल्या नोंदी महाराष्ट्र राज्यात सरकारी दप्तरात सापडलेल्या आहेत। पुराव्यानुसार संपूर्ण समाज हा कुणबी आहे, कारण आपल्या भारताची आणि राज्याची न्यायव्यवस्थेच्या अनुसार पुराव्याच्या अनुसार कुणबी जर 35 लाख नोंदी आहे तर समाज हा पूर्ण कुणबी आहे। या अनुसार पूर्ण समाजाला कुणबी म्हणून घोषित करावे अशी मागणी आता राज्य सरकारकडे धुळे शहरातील सकल मराठा समाजाच्या द्वारे करण्यात येत आहे। यावेळी भानुदास बगदे, विनोद जगताप, हरिचंद्र वाघ, निंबा मराठे, संदीप पातोडे, मनोज ढवळे, प्रमोद साळुंके, उल्हास यादव, हेमंत फळक, वीरेंद्र मोरे, भैया शिंदे, सुनील पाटील, मोतीलाल मराठे, महेश गायकवाड, प्रकाश चौहान, संतोष लगडे यावेळी आधी उपस्थित होते। रिपीट, संतोष लगडे यांचा आधी मराठा समाज मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। तूटपुंजा वेतनामुळे आर्थिक कुचंबना होत असल्याचं म्हणत 25,000 वेतन मिळावे अशी मागणी आरोग्य मित्रांनी केली आहे। या मागणीसाठी धुळ्यात क्युमाइन क्लब येथे सुरू असणाऱ्या या बेमुदत संपाला
12 दिवस होत चालले, मात्र जिल्ह्यातील अद्यापही कोणत्याही अधिकाऱ्यांनी या आरोग्य मित्रांची भेट घेऊन चर्चा केली नाही। त्या संदर्भात जिल्हाधिकारी यांची भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट घेऊन आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण करून टप्प पडलेली महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे काम सुरळीत करावे अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे। धुळे जिल्ह्यातील आरोग्य मित्रांची मागील काही महिन्यापासून वेतनवाढ झालेली नाही। आरोग्य मित्र MD इंडिया इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना धुळे येथे सन 2012 पासून कार्यरत आहेत। 2018 पासून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविताना हे अतिरिक्त विनावेतन काम करत आहेत। या संदर्भात वेळोवेळी लेखी विनंती करून देण्यात आली, परंतु शासन स्तरावरून किंवा कंपनीमार्फत कोणतीही लेखी हमी मिळाली नाही। वेतनवाढी संदर्भात संबंधित कंपनी मानसिक अवहेलना करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। तसेच कंपनीच्या हलगर्जीपणामुळे कोणत्याही एखाद्या रुग्णांच्या जीवितहानी झाल्यास सदर कंपनी तसेच कंपनी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे। ओबीसी महिला मोर्चा प्रदेश और जिला अध्यक्ष युति जो कि सब यहाँ पर कलेक्टर साहब को निवेदन देने आई हुई है। निवेदन देने का कारण हमारा यह है कि जो हमारे आरोग्य मित्र 8 तारीख से उपोषण के लिए बैठे हुए, आज उनका उपोषण का 5वां दिन है, लेकिन किसी भी बड़े अधिकारी ने उनकी दखल नहीं लिया। कल हमारे ओबीसी के युवा मोर्चा और जिला मोर्चा के जो पदाधिकारी है वो उन्हें पता चला तो वो वहाँ पे गए, उनकी पूछताछ किए। तो पूछताछ करने पर हमें ये निष्कर्ष निकला कि वो उन्हें जो हमारे आरोग्य मित्र है उन्हें 2012 से जो MD इंडिया है उन्होंने कॉन्ट्रैक्ट बेसिस पर उन्होंने उनको लिया हुआ था, लेकिन उनके साथ में दिशा भूल हो रही थी और अन्याय हो रहा था, क्योंकि उन्हें जो पगार है 5,000 दिया जा रहा था, 5,000 से 8,000, 8,000 से 11,000 और अभी जो उनकी पगार थी 11,000 थी। लेकिन उनके उपोषण में बैठने के बाद जब उन्हें कल ऐसा आया कि भाई ये जो जितने जूने आरोग्य मित्र है जो कि हमारी बहनें हैं, वहाँ पे जो अपना कोरोना काल जैसे जिनके कि छोटे छोटे बच्चे दूध पीते हुए पालना में डाल के उन्होंने अपने जो कोरोना काल में जो ड्यूटी है पूरे तन मन से उन्होंने 24 घंटे संपूर्ण किया, लेकिन उसका भी उन्हें जो भी देना था उन्हें कुछ भी भत्ता है जो भी है कुछ भी नहीं दिया गया। तब भी बेचारों ने कुछ मुंह से आवाज नहीं खोला। जो हमारे मोदी जी की अलग अलग योजनाएं हमारी बहनों के लिए, दूसरों के लिए, जो कि अपनी आयुष्मान योजना है, मेरे खुद के वार्ड में मैंने ये रबाई हूँ, वहाँ की भी जो वह मेरा आरोग्य मित्र बहनें बैठी हुई थी उसका भी उन्होंने कुछ भरपाई उनको दिया नहीं। तब भी हमारी बहनें ऐसी है कि हर जगह पे उन्हें जहाँ भी रखेंगे विश्वास से काम करेगी। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। पर्वतांच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवणं, त्याचं संवर्धन आणि विकासावर लक्ष केंद्रित करणं या उद्देशानं दरवर्षी 11 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला जातो। त्या अनुषंगानं धुळ्यात देखील अखिल भारतीय गिर्यारोहण संघटनेच्या वतीनं धुळ्यातील किल्ला लळिंग येथे पर्वत दिन साजरा करण्यात आला आहे। पर्वत हे आपल्या निसर्गाचा प्रमुख आणि महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे या पर्वताचे संरक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे। पर्वतांच्या महत्त्वाविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 2002 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पर्वत वर्ष म्हणून घोषित केले होते। त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या या घोषणेनंतर 11 डिसेंबर 2023 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा करण्यात आला। हा पर्वत दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे की पर्वताचे संरक्षण करताना शाश्वत विकासाला प्रोत्साहन आणि प्राधान्य देणं। मानवी जीवनात पर्वतांचे महत्त्व आणि त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा करण्याची परंपरा संयुक्त राष्ट्रांनी सुरू केली आहे। ही परंपरा आज काय सुरू आहे। धुळ्यात देखील अखिल भारतीय गिर्यारोहण संघटनेच्या वतीनं किल्ला लळिंग येथे पर्वत दिन साजरा करण्यात आला आहे। आज जागतिक पर्वत दिनाच्या निमित्ताने अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने किल्ले लळिंग येथे पर्वत दिनाच्या निमित्ताने पर्वत पूजनाचा हा छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। खरं पाहिलं तर पर्वतांचं सर्वच म्हणजे मानव असेल किंवा प्राणी असेल, एकूणच सजीवांच्या जीवनात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे।
कारण इकोसिस्टीम ज्याला म्हटले जाते, जैवविविधता ही पूर्णतः पर्वतांवर अवलंबून आहे आणि पर्वतांवरच आज माणसाचं जीवन आणि जैवविविधतेचं जे जीवन आहे ते सर्व पर्वतांवर अवलंबून असल्यामुळे पर्वत टिकणं ही काळाचीच नव्हे तर निसर्गाची गरज आहे आणि तेच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आज आम्ही सर्वजण आमच्या सोबत असलेले डॉक्टर निलेश शेळके, संजय पाटील सर, संदीप पवार सर, चिन्मय शेळके, अमोल जगताप सर, आम्ही आज पर्वत दिनाच्या निमित्ताने किल्ले लळिंग येथे आज हा छोटासा कार्यक्रम आयोजित केला आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने हा जो अभिनव असा उपक्रम राबवला त्याबद्दल आमच्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, तसेच ऋषिकेश यादव या सर्वांचेही आभार मानतो. धन्यवाद. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी बँक शाखा ठाणेर येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन रमेश मराठे यांच्या अध्यक्षतेखाली बँकेचे ग्राहक ठेवीदारांचा ठेवी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात बँकेच्या ठेवी ग्राहकांना ठेवी संदर्भात विविध प्रकारच्या होणाऱ्या फायद्याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ठेवी ग्राहकांना मिळणाऱ्या आर्थिक कर्जाबद्दल होणाऱ्या फायद्याबद्दल देखील माहिती देण्यात आली. पीक कर्ज, गोल्ड लोन, गृह कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, मध्यम मुदत कर्ज तसेच इतर संदर्भात मिळणारे कर्ज देखील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून उपलब्ध होतील अशी माहिती एस.व्ही. काटे, IT मॅनेजर धुळे यांनी दिली आहे. तर उपस्थित ठेवीदार तसेच शेतकऱ्यांनी काटे यांच्याकडून बँक मार्फत मिळणाऱ्या विविध आर्थिक योजनेबद्दल माहिती जाणून घेतली आहे. यावेळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन रमेश मराठे, प्रमुख ठेवीदार भोजेसिंग जमादार, सुनील सिरसाट, कुबेर जमादार, डोंगर कोळी, प्रदीप देवरे, राजेंद्र जमादार, वामन कोळी, गणेश चौधरी, रतिलाल माळी, गुणवंत पाटील तसेच ठाणेर येथील ठेवीदार व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. आजच्या या ठेवी मेळाव्यामध्ये ग्राहकांना काय सोयी सुविधा उपलब्ध करून देते, ठेवीचे रेट किती आहे, इतर बँकेपेक्षा आपली बँक कशी सेवा प्राप्त करून देते, त्या संदर्भात आज ठेवी मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. तसेच कर्जासंबंधित पण त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं की आपण जर अगोदर पैसे भरले तर आपल्याला व्याजावर कशी सूट मिळेल, पण आपल्याला किती टक्क्याने व्याज भरावं लागेल, त्यानंतर आपल्याला कोणत्या खात्यामध्ये आपलं व्याज जमा होईल त्याबाबत, तर ठेवींचे दर कसे आहेत त्याबाबत पण माहिती देण्यात आली की आता 30 ते 45 दिवसासाठी 4% व्याजाचा दर आहे, 46 ते 90 दिवसासाठी 4.75% व्याज दर आहे, 91 ते 180 दिवसासाठी 5.25% व्याज दर आहे, 181 दिवस ते 12 महिन्यासाठी 6% व्याज दर आहे, तसेच 12 महिने 1 दिवस ते 24 महिन्यापर्यंत 7.25% व्याज दर आहे, 24 महिने 1 दिवस ते 36 महिन्यापर्यंत 7% व्याज दर आहे आणि 36 महिने 1 दिवस 6.5% व्याज दर देता येतो ते सेवा बँक. तसेच ज्येष्ठ नागरिकांना याच्यापेक्षा 0.50% जास्त व्याजदराने ठेवीवर व्याज देत असते बँक. तसेच बँकेच्या खाली याच्यात लॉकर सुविधा आहे बँकेमध्ये खाली शाखेमध्ये, जसे की शिवाजी रोड शाखा, गरुडबाग शाखा आणि आपल्या शिरपूर तालुक्यातील महाराजा कॉम्प्लेक्स शिरपूर मेन आणि मार्केट शिरपूर येथे पण लॉकरची सुविधा उपलब्ध आहे. तसंच सोने तारण कर्ज पण बँक हे करते, सोने सेवा देत आहे बँक. आपल्या तालुक्याने महाराजा कॉम्प्लेक्स शिरपूर येथे ही सोय केलेली आणि भविष्यात इतर शाखेत सोने तारण कर्जाविषयी द्यायचं मानस आहे बँकेचा. याबाबत ते तर बँक मायक्रो ATMद्वारे सुविधा देते सर्व शाखांमार्फत ग्राहकांना. त्यांना मग कुठेही त्यांना ATM आज बँकेच्या 8 शाखांमध्ये ATM कार्यरत आहे आमचे. तसंच 2 आमच्या बँकेच्या मोबाईल ATM बँक सुद्धा आहे. तर ग्राहकांना कुठेही कोणत्याही ATM वर जाऊन आमच्या बँकेच्या कार्डवर पैसे काढता येतात असं त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रतिनिधी मधुकर सिरसाट, माझा महाराष्ट्र न्यूज, ठाणेर.